नमस्कार, मी सारंग कुलकर्णी. कॅपिटल मार्केट रिसर्च सेंटरच्या स्टॉक मार्केट अँड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग कोर्सच्या या शृंखलेमधील या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ शेअर्स बद्दल चर्चा करत होतो. वेगवेगळ्या कंपन्या ज्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत त्यांचं वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन कोणकोणत्या प्रकारे केलं जातं या मुद्द्यावरती आपण चर्चा करत होतो. याच मुद्द्यावरती अधिक विस्तृत चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला याचा फायदा होईल. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील आणि शृंखलेतील सर्व व्हिडिओ तुम्हाला वेळेवरती पाहता येतील. आता कम्फर्टेबली बसून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला ह्याचा फायदा होईल. परवा दिवशी आपण चर्चा करत होतो की मार्केटमध्ये जेवढ्या कंपन्या लिस्टेड आहेत त्या वेगळ्या प्रकारे कशा प्रकारे क्लासिफाईड करून ठेवलेल्या आहेत. पहिलं क्लासिफिकेशन आहे ते ग्रुप वाईज क्लासिफिकेशन, दुसरं जे क्लासिफिकेशन आहे साईज वाईज क्लासिफिकेशन आणि तिसरं आहे ते म्हणजे सेक्टर वाईज क्लासिफिकेशन. ग्रुप वाईज क्लासिफिकेशन हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनी त्यांच्याकडे लिस्टेड असलेल्या सर्व कंपन्यांना त्यांनी ग्रुप वाईज कॅटेगराईज करून ठेवलेले आहेत. ए ग्रुप पासून ते झेड ग्रुप पर्यंत अशा अनेक ग्रुप मार्केटमध्ये आहेत. या सर्व ग्रुपची जर आपण चर्चा केली तर सारांश एवढाच निघतो की ए पासून झेड पर्यंतचा ग्रुपचा जो प्रवास आहे त्याच्यामधील ज्या कंपन्या आहेत त्या गुड पासून बॅड पर्यंत आहेत. तुम्हाला जर सॅम्पल स्पेस म्हणून ज्या कंपन्यांमध्ये व्यवहार करायचा असेल, ज्या कंपन्या तुम्हाला ट्रेडिंगसाठी निवडायच्या असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ए आणि बी ग्रुप या दोन ग्रुप पर्यंतच तुम्ही तुमची जी शोध मोहीम आहे ती मर्यादित ठेवा. याच्या पलीकडे सहसा आपण जाऊ नका असा मी सर्वांना सल्ला देईल. दुसरा जो मुद्दा आपण बघत होतो साईज वाईज क्लासिफिकेशन, एम्फी म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया यांनी साईज वाईज क्लासिफिकेशन करून ठेवलेलं आहे. या साईज वाईज क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप असे 3 क्लासिफिकेशन पाहायला मिळतात. NSE आणि BSE ला मिळून जेवढ्या कंपन्या लिस्टेड आहेत त्या सर्व कंपन्यांना जर आपण त्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या नुसार जर असेंडिंग ऑर्डरनी जर प्लॅन केलं, जर त्याची लिस्ट बनवली, तर पहिल्या टॉप 100 कंपनीज ज्या असतील त्या लार्ज कॅप कंपनीज आहेत. सेकंड 150 कंपनीज आहेत त्या आहेत मिड कॅप, आणि 250 क्रमांकाच्या पुढच्या कंपन्या म्हणजे 251 पासून ज्या पुढच्या कंपन्या असतील त्या सर्व स्मॉल कॅपमध्ये मोडतात. ॲज अ ट्रेडर म्हणून मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की याच्यामध्ये तुम्ही अजून ॲडव्हान्स क्लासिफिकेशन करू शकता तुमच्या सोयीनुसार. ते म्हणजे जायंट कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मायक्रो कॅप आणि अल्ट्रा मायक्रो कॅप. याच्याबद्दल पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती. आता मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय, तर टोटल नंबर ऑफ शेअर्स ऑफ कंपनी इंटू करंट मार्केट प्राइस, म्हणजे अख्ख्या कंपनीचा बाजारभाव सध्याच्या शेअरच्या प्राइसनुसार. हे आपण कसं काढायचं हे पाहिलं होतं. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप बद्दल जर थोडी चर्चा करायची ठरवलं आपण, तर आपल्याला अशा प्रकारे याच्याबद्दल चिंतन करता येईल की लार्ज कॅप कंपनीज ज्या असतात ह्या मार्केटमधल्या मोठ्या कंपन्या आहेत आणि एकूण लिस्टेड कंपन्यांपैकी मोठ्या कंपन्या असल्या कारणानं ह्या मार्केटचं थोडक्यात प्रतिनिधित्व करत असतात. प्रतिनिधित्व म्हणजे काय की याच्यामध्ये सर्वात जास्त ट्रेडर्स ट्रेड करत असतात आणि त्याच्या खालोखाल मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये व्हॉल्यूम तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळं लार्ज कॅप कंपन्यांमध्ये जर तेजी तुम्हाला अनुभवायला मिळत असेल तर मग मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये सुद्धा तेजी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर लार्ज कॅपमध्ये तुम्हाला थोडी मंदीची चाहूल तुम्हाला लागली असेल तर डेफिनेटली तुम्ही हे पाहू शकता की मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये सुद्धा मंदी तुम्हाला पाहायला मिळते. थोडासा लीड फॉलोचा गेम होतो. या लीड फॉलोच्या गेममध्ये लार्ज कॅप कंपनीजकडे बघून लोक ट्रेड करत असतात. एखादी मोठी मंदी संपल्यानंतर जेव्हा तेजीला सुरुवात होत असते तेव्हा सर्वात पहिल्यांदा लोकांची पसंती जी असते ती लार्ज कॅपकडे असते, कारण कुठलीही मंदी जेव्हा दीर्घकाळ टिकते तेव्हा सर्वच कंपन्यांची स्थिती नाजूक झालेली असते. लार्ज कॅप असो नाहीतर मिड कॅप असो किंवा स्मॉल कॅप असो. मंदी म्हणजे काय, व्यवहार होत नाहीयेत, सेल्स होत नाहीये, त्यामुळे प्रोडक्शन ठप्प झालेलं असतं किंवा कमी झालेलं असतं. त्याचबरोबर प्रत्येक क्वार्टरचे जे निकाल असतात हे हिस्टॉरिकली थोडेसे डाऊन झालेले असतात. कंपन्यांचे निकाल त्याच्यामध्ये प्रॉफिट आपण पाहायला मिळतो, आपल्याला प्रॉफिट किती झाला, लॉस किती झालाय, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा लॉस पाहायला मिळतात किंवा तो प्रॉफिट जो असतो तो कमी झालेला पाहायला मिळतो. अशा मंदीच्या सिच्युएशनमध्ये सर्वच कंपन्यांचे शेअर्सच्या प्राइस सुद्धा खाली आलेले असतात. पण आता मग होतं काय, एखादी मंदी जेव्हा दीर्घकाळ टिकते तेव्हा जसं मी म्हटलं की सर्वच कंपन्यांची परिस्थिती खराब झालेली असते, परंतु त्यातल्या त्यात लार्ज कॅप कंपनीज ज्या असतात त्यांच्याकडे भरपूर भांडवल असतं, रिझर्व्स अँड सरप्लस भरपूर असतात, त्यामुळं ते सस्टेन करू शकतात. म्हणजे उदाहरण घ्यायचं जर ठरवलं तर उद्या जर मोठी मंदी मार्केटमध्ये आली तर टाटा मोटर्स किंवा महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या कंपन्या ज्या असतील, ज्या वाहन निर्मितीमधल्या कंपन्या आहेत, त्या आकारानं मोठ्या आहेत, त्यांच्याकडे भरपूर रिझर्व्स आहेत. 2 वर्ष जर प्रोडक्शन प्रॉपर नाही झालं तरी सुद्धा ते त्यांच्या कामगारांना बसून पगार देऊ शकतात, एवढी त्यांची क्षमता असते. परंतु टाटा मोटर्स किंवा महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या कंपन्यांचे जे वेंडर कंपन्या असतात, जे यांना कच्चा माल किंवा सेमी फर्निश माल पुरवत असतात, त्या वेंडर कंपन्यांची स्थिती फार नाजूक झालेली असते.
ज्या की स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतात. त्यामुळे जर मोठ्या कंपन्यांमध्ये जर प्रोडक्शन होत नसेल तर मग स्मॉल स्केल कंपन्यांना सुद्धा प्रॉपर काम मिळत नाही आणि त्यांचाही सेल्स न झाल्यामुळे त्यांची परिस्थिती आणखी खालावलेली असते. लार्ज कॅप कंपन्यांचे कामगारांना कंपन्या 1-2 वर्ष बसून पगार देऊ शकतील, परंतु ज्या वेंडर कंपन्या आहेत त्या पुढच्या 4-5 महिन्यांचा पगार सुद्धा त्यांना त्यांच्या कामगारांना देता येणार नाहीये, अशी त्यांची नाजूक परिस्थिती निर्माण झालेली असेल. त्यामुळे जेव्हा एखादी मंदी एक्सटेंडेड राहते, बराच काळ टिकते, तेव्हा ज्या स्मॉल कॅप कंपनीज असतात त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या ह्या बंद झालेल्या असतात. आधी पण हे असे प्रकार झालेले आहेत, तुम्ही पुढेही भविष्यामध्ये हे प्रकार पाहू शकतात. मग काही दिवसांनी इथे दुसरीच कंपनी त्याची जागा घेते आणि ती त्या मोठ्या कंपनीला माल पुरवायला सुरुवात करते. त्यामुळे जेव्हा मंदी संपते आणि तेजीला सुरुवात होते तेव्हा स्वाभाविकपणे लोकांचा भरोसा हा लार्ज कॅप कंपन्यांवरती जास्त असल्या कारणानं सुरुवातीला लार्ज कॅपमध्ये तेजी पाहायला मिळते आणि मग लार्ज कॅपमध्ये तेजी व्हायला सुरुवात झाल्यानंतर मग त्यांच्याकडे बघून मग मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्समधला जो उतार असतो, जो डाऊनफॉल असतो, तो हळूहळू कमी झालेला असतो आणि मग त्याच्यामध्ये थोडासा स्थैर्य आलेलं असतं. पण अजूनही या कंपन्या विशेष तेजीकडे वळत नाहीत, कारण लार्ज कॅपमध्ये तेजी चालू असते आणि बऱ्याच वेळा मग लोक त्यात प्रॉफिट कमवत असतात. त्यामुळे या मिड कॅप आणि स्मॉल कॅपकडं, तुलनात्मक स्मॉल कॅपकडं लोकांचं लक्ष, ट्रेडरचं लक्ष फार जात नाही आणि मग त्या कंपन्यांमध्ये अजूनही शेअरच्या प्राईसमध्ये सुस्ती पाहायला मिळते. तुम्हाला त्यांच्या शेअरच्या प्राईसमध्ये सुद्धा तुम्हाला सुस्ती पाहायला मिळते. आता जेव्हा लार्ज कॅपमध्ये बऱ्यापैकी तेजी झाल्यानंतर थोडीशी सुस्ती येते, म्हणजे शेअरचे प्राईस थोडे साईडवे होतात, एक्झॉशन ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर मग जेव्हा लोकांना लक्षात येतं की आता लार्ज कॅपमध्ये विशेष प्रॉफिट होत नाहीये, जे वाढायचे ते शेअर्स ऑलरेडी वाढलेले आहेत, आता आपल्याला नवीन कोणते शेअर्स खरेदी करावे लागतील. मग लोकांचा जो ट्रेडरचा जो मोर्चा असतो तो मिड कॅप आणि स्मॉल कॅपकडे वळतो. मग मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये सुद्धा तेजी पाहायला मिळते. तोपर्यंत लार्ज कॅपमधली तेजी पुन्हा पूर्ववत झालेली असते, पुन्हा लार्ज कॅपमध्ये तेजी चालू आहे, मग मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये सुद्धा तेजी चालू असते आणि थोड्या कालावधीनंतर जेव्हा लार्ज कॅपमध्ये मंदी पाहायला मिळते किंवा लार्ज कॅपमध्ये आता लार्ज कॅपच्या शेअर्समध्ये मंदी सुरू होतीये असं जेव्हा ट्रेडर्सला समजतं, तेव्हा मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधले ट्रेडर्स असतात ते सुद्धा आपले प्रॉफिट बुक करायला सुरुवात करतात. परिणामी त्यांच्यामध्ये खूप ड्रास्टिक फॉल तुम्हाला पाहायला मिळतो. हे कसं होतं मी तुम्हाला एका उदाहरणानुसार दाखवतो. आता मी इथे 3 ग्राफ काढलेले आहेत, एक लार्ज कॅपचा, मिड कॅपचा आणि स्मॉल कॅपचा. लार्ज कॅपचा जो आहे तो ऑरेंज कलर मधला आहे, मिड कॅपचा ग्रीन कलर मधला आहे आणि स्मॉल कॅपचा पर्पल कलर मधला ग्राफ आहे. मंदी जेव्हा चालू असते तेव्हा सर्व कंपन्यांचे शेअर्स खाली चाललेले असतात. मग काही कालावधीनंतर जेव्हा तेजीला सुरुवात होते तेव्हा लार्ज कॅपमध्ये स्थिरता येते, शेअरच्या प्राइसमध्ये स्थिरता येते आणि अजून पुढची जी शेअरच्या प्राइस मधली जी पडझड असते ती कमी झालेली असते आणि आता ती थांबलेली असते आणि आता तेजीला सुरुवात होते. लार्ज कॅपमध्ये तेजीला सुरुवात झाल्यानंतर सुद्धा बराचसा काळ मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या शेअर्समध्ये मंदी चालूच असते, परंतु ऑल मधला जो इंटेन्सिटी असते ती कमी झालेली असते. ठीक आहे. काही कालावधीनंतर लार्ज कॅपमध्ये थोडीशी सुस्ती पाहायला मिळते तुम्हाला. एका सर्टन लेवलला मार्केट गेल्यानंतर थोडीशी शेअरच्या प्राइसमध्ये सुस्ती येते आणि तेव्हा लार्ज कॅपमधनं पैसे मिळत नाहीत हे लक्षात आल्यानंतर मग लोकांचा मोर्चा, ट्रेडरचा मोर्चा हा मिड कॅप आणि स्मॉल कॅपकडे क्रमशः वळतो आणि मग त्यांच्यामध्ये तुम्हाला तेजी पाहायला मिळते. या कालावधीमध्ये बराच वेळा मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये सुद्धा तुम्हाला तेजी पाहायला मिळते. त्यानंतर पुन्हा लार्ज कॅपमध्ये तेजी सुरू होते, मिड कॅप आणि स्मॉल कॅप मधली पण तेजी कंटिन्यू राहते आणि आता लार्ज कॅपमध्ये पुन्हा जेव्हा सुस्ती येते आणि थोडीशी मंदीची चाहूल लागते तेव्हा तोपर्यंत मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये ऑलरेडी मंदी सुरू झालेली असते. काही काळ लार्ज कॅपमध्ये मंदी पाहिल्यानंतर पुन्हा लार्ज कॅपमध्ये थोडीशी तेजीची चाहूल लागते, तेव्हा मिड कॅप आणि स्मॉल कॅप पुन्हा क्रमशः तेजीकडे वळतात. परंतु जेवढी ग्रोथ तुम्हाला लार्ज कॅपमध्ये पाहायला मिळते तेवढी तुलनात्मक इथे पाहायला मिळत नाही. तुम्ही बघाल स्मॉल कॅपमध्ये सुद्धा जे मायक्रो कॅप असतात किंवा अल्ट्रा मायक्रो कॅप असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला विशेष वृद्धी पाहायला मिळत नाही. प्राइसमध्ये तेजी होतीये, पुन्हा मंदी होतीये, पुन्हा तेजी होतीये, पुन्हा मंदी होतीये, पुन्हा तेजी होतीये. परंतु इथून जर आपण पाहिलं, इथून लार्ज कॅप जे आहेत ते बऱ्यापैकी वरतीच असतील, मिड कॅप पण बऱ्यापैकी ठीकठाक वरती असतील आणि स्मॉल कॅप मात्र एवढं करून सुद्धा तेजी मंदी करून सुद्धा पुन्हा जागेवरच राहतात. असं बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. मी प्रत्येक कंपनीचा जर विचार केला आपण तर प्रत्येक कंपनीबद्दल मी असं सांगत नाही, यात भरपूर अपवाद आहेत. मी एकदम ब्रॉड पिक्चर तुम्हाला सांगतोय. थोडासा लीड फॉलोचा गेम होतो इथे. ठीक आहे. तर या अर्थानं सुद्धा तुम्हाला लार्ज कॅप आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅप बद्दल थोडीशी शेअरच्या प्राइस मधली जी मुवमेंट असते याच्याबद्दल तुम्हाला या पद्धतीने सुद्धा थोडीशी माहिती ठेवावी लागेल. आणि जेव्हा तुम्हाला लार्ज कॅपमध्ये सुस्ती दिसते तेव्हा मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये काय परिस्थिती आहे, तिथे काय अपॉर्च्युनिटी आहे का, याचा विचार तुम्हाला इथे करता येऊ शकतो. त्यामुळे नेहमी तुम्ही बघाल की स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये कमी वेळामध्ये खूप मोठी तेजी येते आणि
तेवढाच कमी वेळामध्ये ती ओसरते सुद्धा. त्यामुळे ह्याच्यामध्ये हाय रिस्क आणि हाय रिटर्न्स अशा स्वरूपाचं स्मॉल कॅप मधले आपली इन्व्हेस्टमेंट ठरते. मिड कॅप म्हणजे तुलनात्मक मॉडरेट रिस्क आणि मॉडरेट रिटर्न्स या स्वरूपामध्ये तुम्हाला तुमचे रिटर्न्स पाहायला मिळतात. आणि लार्ज कॅपमध्ये लो रिस्क आणि लो रिटर्न्स या स्वरूपामध्ये तुम्हाला रिटर्न्स पाहायला मिळतात. समजलं तुम्हाला लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपचं गणित. आता जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सेक्टर वाईज अनालिसिस. जसं आपण काल बघितलं की वेगवेगळे सेक्टर्स मार्केटमध्ये आहेत. बँकिंग अँड फायनान्स असेल, ऑटो सेक्टर असेल, फार्मा सेक्टर, IT सेक्टर, FMCG, इंजिनिअरिंग, सिमेंट, कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्ट, टेक्सटाईल, मीडिया, हॉटेल, कॅपिटल गुड्स, पॉवर, मेटल, मायनिंग, ऑइल अँड गॅस आणि अशा अनेक सेक्टर्स तुम्हाला पाहायला मिळतील. या इंडस्ट्रीज किंवा सब इंडस्ट्रीची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये कोणकोणत्या कंपन्या लिस्टेड आहेत ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपण मनी कंट्रोलवर जाणं आपल्याला अपेक्षित असणार आहे. मनी कंट्रोलवरती जाऊया. moneycontrol.com. ओके. आता या साईटवरती मी सर्वात वरती इथे तुम्हाला सर्च, कोट, न्यूज, म्युच्युअल फंड्स, NAVs हे सगळं तुम्हाला पाहायला मिळते. इथून तुम्हाला डायरेक्ट शेअरचं नाव टाकायचं, इथे तुम्हाला तो शेअर दिसणार आहे. आपण उदाहरण घेऊया की पिडिलाइट, PIDILITE, पिडिलाइट इंडस्ट्रीज. ह्याच्यावरती मी क्लिक करतो. पिडिलाइट हा शेअर माहिती तुम्हाला कोणती कंपनी ही? फेमिकॉल वाली कंपनी. डायव्हर्सिफाईड केमिकल्स हा त्याचा सेक्टर आहे. याच्यामध्ये पिडिलाइट वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल बॉन्ड्स आणि ॲडेझिव्स वगैरे बनवतात. फेमिकॉल असेल, फाल्कोफिक्स असेल किंवा इतर जे सोल्युशन्स असतात हे बरेचसे सोल्युशन्स पिडिलाइट बनवतात वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी. या इथं कंपनीचं नाव तुम्हाला दिसतंय. शेअरची प्राइस तुम्हाला आता काय चालली हे पाहायला मिळते. इथे NSEची प्राइस, BSEची प्राइस पण तुम्हाला पाहायला मिळते. इथं ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. इथं ओपन, प्रिव्हियस क्लोज, व्हॉल्यूम, व्हॅल्यू इन लाख, VWAP म्हणजे व्हॅल्यू वाईज ॲव्हरेज प्राइस. ठीक आहे, ते तुम्हाला इथं पाहायला मिळते. बीटा व्हॅल्यू तुम्हाला पाहायला मिळते. हाय लो, अप्पर सर्किट लिमिट, लोअर सर्किट लिमिट, 52 वीक हाय, 52 वीक लो म्हणजे 52 आठवडे म्हणजे 1 वर्ष. लेटेस्ट मागच्या 1 वर्षामधला हायेस्ट हाय आणि लोएस्ट लो हे तुम्हाला इथं पाहायला मिळतात. अशा बऱ्याच गोष्टी इथं तुम्हाला पाहायला मिळतात. मार्केट कॅपमध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळतं 1,27,491 कोटी. तर 1 करोडमधलं मार्केट कॅप आहे. डिव्हिडंड यील्ड वगैरे सगळ्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ॲडव्हान्स चार्ट पण पाहायला मिळेल. हा बेसिक चार्ट आहे. ॲडव्हान्स चार्ट पण तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही बघाल इथं D दिसतं तुम्हाला. इथं डिव्हिडंड दिलेला आहे कंपनीनं. बरं, आपल्याला इथे काय बघायचं आहे तर इथं वरती तुम्ही जर गेला तर इथं ओव्हरव्ह्यू, चार्ट, फोरकास्ट, MC इन्साइट, MC टेक्निकल्स, प्राइस, व्हॉल्यूम, न्यूज, फोरम या स्टॉक रिलेटेड या कंपनी रिलेटेड न्यूज तुम्हाला पाहायला मिळतील. फोरम, रिसर्च, डील्स, इन्सायडर, कॉर्पोरेट ॲक्शन्समध्ये तुम्हाला इथे सगळे डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. बोर्ड मीटिंग कधी झाल्यात हे पण तुम्हाला पाहायला मिळतील. फायनान्शियल्समध्ये तुम्हाला त्यांचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट, कॅश फ्लो, बॅलन्स शीट, रिझल्ट सगळे तुम्हाला इथं पाहायला मिळतील. फायनान्शियल्समध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न पाहायला मिळतो. कुणाकडे किती शेअर्स आहेत ते पाहायला मिळतात. इथं पिअरमध्ये जायचं. हा पिअर हा पॉईंट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह कंपन्या पाहायला मिळतात, कॉम्पिटिटर कंपन्या. पिअरवरती आपण क्लिक करूया. या सेम कॅटेगरीतल्या कोणकोणत्या कंपन्या आहेत? पिडिलाइट आहे, त्यानंतर गोदरेज इंडस्ट्री आहे, गॅलेक्सी सर्फॅक्ट म्हणून आहे, विष्णू केमिकल्स, HP ॲडेझिव्स. सी मोरवरती जर मी क्लिक केलं तर अजून कॅटेगरीतल्या सर्व कंपन्या तुम्हाला इथं पाहायला मिळतात. ठीक आहे, 3 कंपनी तुम्हाला आणखी पाहायला मिळतात. निखिल ॲडेझिव्स म्हणून आहे, आरती सर्फॅक्टन्स म्हणून आहे, वारीटेक म्हणून कंपनी आहे. आता इथं जर मी वरती गेलो, सेक्टरल स्क्रीनर म्हणून इथे तुम्हाला पाहायला मिळतं. तर मार्केट कॅपिटलेशन वाईज हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. ज्यांचं मार्केट कॅप सर्वात जास्त आहेत त्या वरती आणि सर्वात कमी आहेत त्या खाली. इथं डायव्हर्सिफाईड केमिकलवरती मी क्लिक केलं. इथं सेक्टर्स मला इथे ॲड करता येतात बघा, दिसले. पहिला सेक्टर आहे ॲब्रेझिव्स. ॲब्रेझिव्स म्हणजे काय? ग्राइंडिंग अँड कटिंग टूल्स असतात ना, इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये आपण लोखंड असेल किंवा इतर काही गोष्टी असतील कापणं किंवा त्याला ग्राइंडिंग करणं, या सेगमेंटमधल्या कोणकोणत्या कंपन्यात गो केलं की त्या कंपन्या मला पाहायला मिळतील. कोणत्या कंपन्यात? या सेक्टरमधल्या ग्राइंडवेल, नॉर्टो, कॉर्बोरेंडम आणि वेंडंट. आता इथे ती यादी ओपन झाली, दिसते तुम्हाला. कोणकोणते सेक्टर्स आहेत बघा. ॲब्रेझिव्स, त्यानंतर एरोस्पेस, डिफेन्स, ॲग्रिकल्चर, एअर कंडिशनर्स, एअरलाइन्स, ॲल्युमिनियम अँड ॲल्युमिनियम प्रोडक्ट्स, अम्युजमेंट पार्क्स किंवा रिक्रिएशन क्लब्स, ॲक्वाकल्चर म्हणजे मासेमारीमधल्या कंपन्या, ऑटो एल्सनरीज. ऑटो एल्सनरीजमध्ये पुन्हा खूप त्यांचे सब टाईप्स त्यांनी टाकलेले आहेत. ऑटो एल्सनरीजमध्ये एअर कंडिशनिंग पार्ट्स,
ऑटो, ट्रक अँड मोटरसायकल पार्ट्स, एक्सेल शाफ्ट, बेरिंग्स, त्यानंतर ब्रेक्स, बस बॉडी, कास्टिंग, फोर्जिंग, क्लचेस, डिझेल इंजिन, इंजिन पार्ट्स, गिअर्स, हेडलॅम्प्स अँड लाईट्स, अदर्स, पिस्टन्स, सीट कवर अँड पार्ट्स, शीट मेटल्स, शॉक ॲब्सॉर्बर्स, स्पेअर पार्ट अँड ॲक्सेसरीज, स्प्रिंग्स, टायर अँड रबर प्रोडक्ट्स, व्हील्स, त्यानंतर ऑटोमोबाईल 2 and 3 व्हीलर, ऑटो ट्रक अँड मॅन्युफॅक्चर्स, डीलर्स अँड डिस्ट्रीब्युटर्स, LCV, HCV म्हणजे लार्ज व्हेकल जे असतात त्या, पॅसेंजर कार्स, ट्रॅक्टर्स, ट्रक्स अँड LCVs, त्यानंतर बँक प्रायव्हेट, बँक पब्लिक म्हणजे PSU कंपन्या, त्यानंतर बॅटरीज, ब्रेवरेजेस, अल्फाबेटिकली सगळी लिस्ट आहे ही, बायोटेक्नॉलॉजी अँड मेडिकल रिसर्च, PPOs, ITs, ब्रेवरेजेस अँड डिस्टिलरीज, केबल अँड D2H, केबल्स, कार्बन ब्लॅक, सिमेंट अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल्स, सिरॅमिक, मार्बल, ग्रॅनाइट, सॅनिटरी वेअर्स, केमिकल्स, सिगारेट अँड टोबॅको, कोल, कमोडिटी केमिकल्स, कॉम्प्रेसर्स अँड पंप्स, कम्प्युटर पेरिफेरल्स, त्यानंतर कन्स्ट्रक्शन इन्फ्रास्ट्रक्चर, कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन रेसिडेन्शियल अँड कमर्शियल कॉम्प्लेक्सेस, कंझ्युमर फूड, कंटेनर्स अँड पॅकेजिंग, कुरिअर सर्व्हिसेस, सायकल्स, डिफेन्स, डिटर्जंट्स अँड सोप्स, डायमंड्स अँड ज्वेलरीज, डायव्हर्सिफाईड म्हणजे FMCG, डायव्हर्सिफाईड केमिकल्स, डोमेस्टिक अप्लायन्सेस, डाईज अँड पिगमेंट्स. आता हा डाईज अँड पिगमेंट्स हा म्हणजे कलर्स सेक्टर आहे, कलर्स बनवतात, टेक्स्टाईल कलर्स वगैरे. त्यानंतर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, इलेक्ट्रिक इक्विपमेंटमध्ये परत बॉयलर्स अँड टर्बाईन्स, स्विच गेअर्स, ट्रान्सफॉर्मर्स, इलेक्ट्रोड्स अँड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, परत इलेक्ट्रोड्स अँड वेल्डिंग इक्विपमेंट्स, इलेक्ट्रॉनिक गुड्स, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स, इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन, पुन्हा इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन वेगळा दिलेला आहे, इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल इक्विपमेंट्स, ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड म्युच्युअल फंड्स असा त्याचा अर्थ होतो, फास्टनर्स म्हणजे स्क्रूज अँड फास्टनर्स असतात, नट बोल्ट वगैरे ते, त्यातली पण कंपनी आहे, फेरो मँगॅनीज, फर्टिलायझर्स, फिल्म प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड एंटरटेनमेंट, फायनान्स हाऊसिंग, फायनान्स इन्व्हेस्टमेंट, फायनान्स NBFCs, अदर्स, स्टॉक ब्रोकिंग, टर्म लेंडिंग, फिश, पोल्ट्री अँड मीट प्रोडक्शन, फूड प्रोसेसिंग, फुटवेअर्स, गॅस डिस्ट्रीब्युशन, ग्लास अँड ग्लास प्रोडक्ट्स, गोल्ड ETF, ग्राउंड फ्राईज अँड लॉजिस्टिक सर्व्हिसेस, हॉस्पिटल अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस, हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट्स, हाऊसहोल्ड अँड पर्सनल प्रोडक्ट्स, इन्फ्रास्ट्रक्चर, आयर्न अँड स्टील, IT एज्युकेशन, IT नेटवर्किंग, IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग, लॅब्स अँड लाईफ सायन्स सर्व्हिसेस म्हणजे जे पॅथॉलॉजी लॅब्स असतात ना त्या, लॅमिनेट्स अँड डेकोरेटिव्स, लेझर सर्व्हिसेस, लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स, लॉजिस्टिक्स, LPG, लुब्रिकंट्स, मीडिया, मेडिकल इक्विपमेंट्स, सप्लायज अँड ॲक्सेसरीज, मेडिकल इक्विपमेंट, त्यानंतर मेटल अँड मायनिंग, मेटल कास्टिंग अँड फोर्जिंग्स, मेटलमध्ये नॉन फेरस, त्यानंतर कमर्शियल सर्व्हिसेस, MISC म्हणजे मिसलेनियस, मल्टीलाईन इन्शुरन्स अँड ब्रोकर्स, ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन, ऑनलाईन सर्व्हिसेस, अदर ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स, अदर कन्स्ट्रक्शन मटेरियल्स, अदर इंडस्ट्रियल गॅसेस अँड फ्युएल्स, अदर मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग अँड फिल्म्स म्हणजे जे आपण पॅकेट फूड खातो ना तर ते पॅकेटचे जे रॅपर्स बनवतात तर ते फिल्म्स, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग मटेरियल्स, पॉलिफिल्म्स, स्नॅक्स अँड बॅग्स. बघा पॅकेजिंगमध्ये किती त्यांनी सबसेक्टर्स करून ठेवलेले आहेत. प्रत्येक ह्याच्यावरती क्लिक केलं तुम्ही, आता समजा पॅकेजिंग मटेरियलवरती तुम्ही क्लिक केलं आणि गो म्हटलं, या सगळ्या कंपन्या तुम्हाला पाहायला मिळतील. ही तुम्ही नावं पण ऐकली नसतील. आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी नक्की आपण बघायला पाहिजेत की बऱ्याचशा इंडस्ट्रीजमधल्या ज्या ह्या कंपन्या क्लासिफाईड करून ठेवलेल्या आहेत त्यातल्या काही चुकीच्या पण आहेत. म्हणजे आपल्याला वाटतं की अरे ही कंपनी इथं कशी काय, ही तर तिकडे असायला पाहिजे पण ती इकडे पाहायला मिळते, असंही होतं. वेगळ्या सेक्टरमधली कंपनी सुद्धा कधी कधी एखादं प्रोडक्ट त्यांनी जर त्याच्यामधला असेल तर ते इकडे टाकून देतात. त्यानंतर बघा पेंट्स आलं, प्लास्टिक प्रोडक्ट्स, पॅकेजिंग मटेरियलमधलं प्लास्टिक प्रोडक्ट्स, पेंट, पेपर अँड फॉरेस्ट प्रोडक्ट्स, पेपर अँड पेपर प्रोडक्ट्स, पेस्टिसाइड्स, ॲग्रोकेमिकल्स, फार्मास्युटिकल अँड ड्रग्स, फोटोग्राफिक प्रोडक्ट्स. तर फोटोग्राफिक प्रोडक्ट्समध्ये काय आहेत बघा, चेक करू आपण. सेक्टर दिला आहे तर त्याच्यात काही असतील. जिंदाल फोटो म्हणून आहे, स्कॅन पॉईंट जिओ म्हणून आहे. आता पॉलिफिल्म्समध्ये बघूया आणि फिल्म्समध्ये बघूया. पॅकेजिंग, पॉलिफिल्म्स हे सगळे BSCच्या दिसत आहेत तुम्हाला. NSCच्या कुठल्याच आहेत का, तर NSCच्या असतील तर त्या पण दिसतील. पॉलिप्लेक्स म्हणून आहे,
ती NSE ला आहे. BSE ला पॉलिप्लेक्स पण आहे आणि अजून राज पॅकेजिंग म्हणून पण आहे. आणि पॅकेजिंग फिल्म्स मध्ये जाऊया आपण. आता इथे जिंदाल पॉलिफिल्म्स आहे, कॉस्मो फर्स्ट आहे आणि ईस्टर इंड म्हणून आहे. BSE च्या कंपन्या आहेत. त्यातली NSE ला कोणत्या आहेत, तर ह्या तिन्ही NSE ला पण आहेत. अशा किती इंडस्ट्रीज बघा. प्लास्टिक प्रोडक्ट्स आहेत. आता प्लास्टिक प्रोडक्ट्स आणि प्लास्टिक प्रोडक्ट्स अदर्स ह्याच्यामध्ये तुम्ही चेक करा, ह्यात पण काही कंपन्या असतील आणि यात पण काही कंपन्या असतील. ठीक आहे. प्लास्टिक प्रोडक्टमध्ये बघा किती कंपन्या आहेत. NSE ला 1 2 3 4 5 6 7 8 कंपन्या आहेत. BSE ला कोणत्या आहेत, BSE ला भरपूर कंपन्या आहेत दिसतात तुम्हाला. प्लास्टिक प्रोडक्ट्स अदर्स मध्ये बघूया आपण कुठल्या दिसतात. टोकियो प्लास्ट इथे होता का, नव्हता. इथे पण टोकियो प्लास्ट आहे. काही कंपन्या रिपीट पण असतील, तुम्ही ते चेक करा. तुम्ही एकदा इंडस्ट्री वाईज यादी ही इथून कॉपी करायची, सगळ्या कंपन्यांची इथून एक कॉपी करा आणि एक्सेलमध्ये प्लॉट करा. तर तुम्हाला मग समजेल की थोडंसं डिटेल अनालिसिससाठी उपयोगात येईल. एक एक शीट बनवत जा आणि त्यात तुम्हाला कळेल की ज्या कंपन्या कॉमन दिसतात त्या कॉमनमध्ये परत हायलाईट करून ठेवा की ह्या कॉमनमध्ये आहेत, 2-4 ठिकाणी आहेत. कॉपी करून पेस्ट करायचं एक्सेलमध्ये. प्लास्टिक अँड प्लास्टिक प्रोडक्ट्स नंतर पुढे बघा. असे अजून आत्ताशी आपण P पर्यंत आलोय. प्लास्टिकमध्ये सुद्धा बरेच आहेत. मॉड्यूल आर्टिकल्स अँड फर्निचर्स, पेट बॉटल्स, जार्स अँड कंटेनर्स, सेल्फ ॲडेसिव्ह टेप्स, त्यानंतर थर्मोप्लास्टिक्स, ट्यूब्स, पाईप, हॉसेस अँड फिटिंग्स प्रोडक्ट्स, पोर्ट्स, ज्या पोर्ट आहेत ना वेगळ्या ठिकाणचे त्या पण कंपन्या आहेत. पॉवर जनरेशन डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर प्रिंटिंग अँड पब्लिकेशन्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, डबल दिले इथं प्रिंटिंग अँड पब्लिशिंग. इथं पण चेक करा आणि इथे पण चेक करा काय आहे ते. रेल्वेज, वॅगन्स, रेटिंग मधल्या कंपन्या म्हणजे स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिस मधल्या कंपन्या. यातमध्ये बघा क्रिसिल असेल, ICRA असेल, क्रिसिल, ICRA, केअर रेटिंग म्हणून 3 कंपन्या आहेत. NSE ला पण याच 3 कंपन्या आहेत. रिअल इस्टेट ऑपरेशन्स म्हणून आहे. रिअल इस्टेट रिटेल डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स. रिफायनरीज आहेत, रिफ्रॅक्टरीज आहेत. रिफ्रॅक्टरीज म्हणजे काय, सिमेंट रिफ्रॅक्टरीज असतात या मेनली. RHI मॅग्नेसिटा. रिइन्शुरन्स मधल्या पण कंपन्या आहेत. रिन्युएबल्स, रिटेलिंग, रबर प्रोडक्ट्स, शिप बिल्डिंग मधल्या कंपन्या आहेत. शिपिंग मधल्या कंपन्या आहेत. सॉफ्टवेअर, सॉल्व्हंट अँड एक्स्ट्रॅक्ट्स. सॉफ्टवेअर मधल्या कोणत्या कंपन्या आहेत बघा, ह्या सगळ्या सॉफ्टवेअर मधल्या कंपन्या आहेत. टाटा इलेक्सी आहे, तानला प्लॅटफॉर्म्स म्हणून आहे, CE इन्फोसिस्टीम म्हणून आहे, माइंडटेक म्हणून आहे. हे NSEच्या, BSEच्या जर बघितलं तर मला वाटतं त्यातल्याच बऱ्याचशा कंपन्या असतील. BSEला पण आहेत काही. अशी सगळी यादी तुम्ही तयार करा. मग आता तुम्हाला NSEची यादी कळाली, BSEची यादी कळाली. ज्या कॉमन दिसतात दोन्हीकडे त्यांना एक कलर द्या त्या एक्सेल मधल्या कॉलमला किंवा सेलला, आणि मग ते तुम्हाला वेगळ्या कलर कोडिंगमध्ये कळतील. हा, ही कंपनी वेगळ्या सेक्टरमध्ये पण पाहायला मिळते, ही कंपनी NSE आणि BSE दोन्हीकडे पाहायला मिळते. असे पण त्याला तुम्ही कलरिंग देऊ शकता. ठीक आहे. सॉफ्टवेअर नंतर बघा सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन, स्पेशालिटी केमिकल्स. आता केमिकल म्हणून वरती पण आहे आणि हे स्पेशालिटी केमिकल पण आहेत. चेक करा कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत. शुगर इंडस्ट्री आहे, टी अँड कॉफी आहे, टेलिकम्युनिकेशन आहे, टेक्सटाईल आहे. टेक्सटाईलमध्ये पण बरेच प्रकार आहेत. त्यानंतर ट्रेडिंग आहे, ट्रान्समिशन टॉवर्स म्हणून आहेत, ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर मधले आहेत, ट्रॅव्हल सर्व्हिसेस मधले आहेत, TV ब्रॉडकास्टिंग मधले आहेत, व्हेजिटेबल ऑइल्स आहेत, वॉचेस अँड ॲक्सेसरीज मधले आहेत, वूड अँड वूड प्रोडक्ट्स मधले आहेत. आता वॉचेस अँड ॲक्सेसरीज मध्ये बघा टायमेक्स ग्रुप आहे, KDDL म्हणून आहे आणि इथोज म्हणून आहे. NSEला कोणत्या कंपन्या आहेत, KDDL आणि इथोज आहे. ठीक आहे. मग टायटन कुठे असणार आहे, टायटन ज्वेलरीमध्ये असणार आहे बघा. डायमंड्स अँड ज्वेलरीचं पण पाहिलं ना सुरुवातीला, त्यात तुम्हाला टायटन दिसेल बघा. आता टायटन बेसिकली तुम्हालाही माहिती आहे की वॉचेसमध्ये जास्त त्यांचं स्पेसिफिक आहे कॉन्ट्रीब्युशन. यात तुम्हाला टायटन दिसेल बघा, टायटन दिसते तुम्हाला. कल्याण ज्वेलर्स आहे, राजेश एक्सपोर्ट आहे, वैभव ग्लोबल आहे. आता राजेश एक्सपोर्ट इथं तुम्हाला पाहायला मिळतोय. राजेश एक्सपोर्ट ही कंपनी काय करते, तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर इथं स्क्रीनरवरती जायचं, screener.in म्हणून. इथे तुम्ही राजेश एक्सपोर्ट टाकायचं. ठीक आहे. आता हे तुम्ही इथून पण अनालिसिस करू शकता की ही कंपनी नक्की काय आहे. कंपनी इज अ गोल्ड रिफायनर, मॅन्युफॅक्चरर अँड एक्सपोर्टर ऑफ गोल्ड प्रोडक्ट्स. इट इज द ओनली कंपनी इन द वर्ल्ड with presence across the entire value chain of gold from refining to retailing.
म्हणजे गोल्ड रिफायनिंग पासून, म्हणजे गोल्ड मायनिंग रिफायनिंग पासून ते अगदी रिटेलिंग पर्यंत सर्व स्तरावरती काम करणारी ही एकमात्र कंपनी आहे. नाहीतर बाकीच्या बऱ्याच कंपन्या फक्त डायरेक्ट ज्वेलर्स कंपन्या आहेत, किंवा डायरेक्ट गोल्ड मायनिंग मधल्या कंपन्या आहेत, किंवा फक्त रिफायनिंग मधल्या कंपन्या आहेत. आणि ही किती टक्के गोल्ड प्रोसेस करते, तर प्रोसेसिंग 35% ऑफ गोल्ड प्रोडक्ट्स इन द वर्ल्ड. म्हणजे जगात जेवढं गोल्ड विकलं जातं त्यातलं 35% सोनं हे फक्त राजेश एक्सपोर्ट ही कंपनी प्रोसेस करते. बेंगलोरला त्यांची कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग अँड R&D फॅसिलिटीज, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळते. आणि ही वाचत चला. स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा आहे, बालेर्नामध्ये पण आहे. त्यांच्याकडे 29,000 ऍक्टिव्ह गोल्ड ज्वेलरी डिझाईन्स आहेत. होलसेलमध्ये विकतात आणि रिटेल चॅनल सुद्धा त्यांचे आहेत. म्हणजे बरेचसे ज्वेलर सुद्धा ह्यांच्याकडनं घेत असतील प्रोडक्ट्स. काय काय बघा, प्रोडक्ट प्रोफाईलमध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ही सगळी इन्फॉर्मेशन वाचायला मिळते. ही डिटेल इन्फॉर्मेशन तेव्हाच वाचायला मिळते जेव्हा तुम्ही Scrivener.in वरती लॉग इन करता. लॉग इन फ्री आहे, फक्त तुम्ही लॉग इन करा इथे. आता इथं माझं लॉग इन आहे बघा. ठीक आहे, समजते ही सगळी इन्फॉर्मेशन, कळतीये का? डेटा कसा गोळा करायचा कळलं का तुम्हाला? सेक्टर वाईज डेटा कसा मिळतो, कुठे मिळतो? हो सर. तर मी सगळ्यांना एक टास्क देतो, जमेल ना सगळ्यांना? एक्सेल सगळ्यांना जमतं का? एक्सेल वापरता येणार आहे असे सगळे आहेत का आता? आणि टास्क दिला तर आता एक्सेल वापरण्यासारखी सगळं आहेत, म्हणजे लॅपटॉप किंवा कम्प्युटर तुमच्याकडे आहे का की तुम्ही एक्सेल मध्ये काही काम करू शकाल? ओके, आता काय करायचं, मोबाईल वरती पण आपल्याला काही गोष्टी करता येतील. आपल्याला काय करायचंय, मी तुम्हाला एक गुगल शीट देतो. गुगल शीट वापरता सगळ्यांना? आता ह्या गोष्टी शिकून घ्या तुम्ही, ह्या फार आवश्यक आहेत आपल्यासाठी. एक ट्रेडर म्हणून जेव्हा एक अनालिसिस्ट म्हणून आपण काम कराल तेव्हा आपलं काम सोपं होण्यासाठी या गोष्टी आपल्याला फार आवश्यक आहेत. काय होतं, आपण कामाच्या गडबडीमध्ये असतो, आपण कुठेतरी प्रवास करत असतो आणि मग आपण प्रत्येक वेळेस डेस्कटॉप समोर किंवा लॅपटॉप समोर असतोच असं नाहीये. पण आपलं काम अगदी तुम्ही कुठनं तरी प्रवास करत असताना गाडीमध्ये बसून सुद्धा, ट्रेनमध्ये बसून सुद्धा, किंवा अगदी कुठेही घरी बसल्या रात्री सुद्धा तुम्हाला काम करता आलं पाहिजे. यासाठी गुगल शीट वापरणं खूप सोपं आहे. ह्याचा खूप उपयोग होईल तुम्हाला. प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये गुगल शीट डाउनलोड करायचं. ठीक आहे, मी तुम्हाला गुगल शीट दाखवतो कसं असतं ते. तुम्ही जेव्हा तुमचं लॉग इन कराल, मोबाईलमध्ये सुद्धा करता येतं किंवा इथे सुद्धा. तर मी हे डायरेक्ट गुगलच्या साईटवरनं जातोय, पण गुगल शीट नावाचं एक ॲप असतं, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. आता इथे मी जर गेलो, हे इथे जे मला 9 बटणं दिसतात त्याच्यावरती जर मी क्लिक केलं तर इथे मला खाली हे टूल्समध्ये शीट्स म्हणून दिसतात तुम्हाला. मी याच्यावर जातो, शीट्सवरती क्लिक करतो. आता हे मी माझ्या नावानं लॉग इन करून ठेवलेलं आहे. तर इथे बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील. इथं मी ऑलरेडी माझे काही गुगल शीट तयार करून ठेवलेले आहेत. ठीक आहे, आता मी इथे एक नवीन ब्लँक गुगल शीट सुरू करतो. आता हा अनटायटल्ड स्प्रेडशीट आहे. याला मी काय करतो, याच्यावरती ह्याला नाव देऊन टाकतो काहीतरी, सेक्टर क्लासिफिकेशन. ठीक आहे, आता हे नाव दिलं. मी आता काय करतो, इथे एक तुम्हाला करून दाखवतो ह्याचं कसं आपल्याला करायचं आहे. इथे खाली शीट्स तुम्हाला ऍड करायच्या आहेत आणि त्या सेक्टरचा आपल्याला डेटा गोळा करायचा आहे आणि तो स्प्रेडशीटमध्ये लिहून काढायचा आहे. ठीक आहे, मग आता इथं पहिलं जे शीट आहे त्याला मी नाव देतो, जे ही जी पहिली इंडस्ट्री आहे. इथपर्यंत कसं याचं कळलं ना तुम्हाला? कुठल्याही कंपनीचं नाव आधी वरती टाईप करा. समजा मी इथे राजेश एक्सपोर्ट टाकतो. पहिल्यांदा मनी कंट्रोलवर जायचं, राजेश एक्सपोर्ट इथे आलं, याच्यावर मी क्लिक करतो. ठीक आहे, हां, आता मोबाईलवरनं जेव्हा तुम्ही मनी कंट्रोल ओपन कराल तेव्हा मोबाईलमध्ये जेव्हा तुम्ही साईट ओपन कराल क्रोममधून, तेव्हा इथं 3 डॉट असतात इथे कोपऱ्यात. तर 3 डॉटवरती क्लिक केलं की तुम्हाला डेस्कटॉप साईट म्हणून देतं, खाली ऑप्शन येतो, तर त्याच्यावर क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही मनी कंट्रोल ओपन कराल तेव्हा डेस्कटॉप साईट ओपन करा, म्हणजे तुम्हाला अशीच स्क्रीन दिसेल सेम. नाहीतर मोबाईल स्क्रीन यांची वेगळी असते आणि त्यात तुम्ही शोधत बसाल, तुम्हाला स्पेसिफिक हे सापडणार नाही. जर एखादी नवीन टॅब ओपन झाला तर तो अगेन डेस्कटॉप साईट म्हणून दिसतंय का हे चेक करत जा. ठीक आहे, आता राजेश एक्सपोर्ट वरती मी क्लिक केलं. मला इथं पियर मध्ये जायचंय. पियर मध्ये गेल्यानंतर इथं सी मोर मध्ये जायचं. हे पियर कंपनी दिसतात, इथं सी मोर मध्ये जायचंय. सी मोर वरती क्लिक केलं की हा कुठला सेक्टर आहे, तर डायमंड अँड ज्वेलरी आहे. मी ह्याच्यावर क्लिक केलं की मला इथे पहिल्यापासून बरेचसे स्क्रीनर पाहायला मिळतात. एकूण स्क्रीनर जर आपण बघितले, आता एक मोजायचं ठरवलं आपण, तरी किती इंडस्ट्रीज बघा, 1 2 3 4 5 197च्या आसपास काहीतरी आहेत. मोजण्यात थोडंफार चूक झाली असेल तर अप्रॉक्सिमेट 200 सेक्टर्स तुम्हाला सब इंडस्ट्रीज सकट पाहायला मिळतात. पण सेक्टरचा अभ्यास तर करणं आवश्यक आहे ना सगळ्याच्या सगळ्या. आपल्याला यादी बनवायची आहे, सोपा टास्क आहे. ठीक आहे, आणि ही यादी जी आपण बनवणार आहोत ती गुगल शीटवरती जर आपण बनवली तर ह्याचा ऍक्सेस आपल्याला लाईफ टाईम परमनंट राहील. ठीक आहे, आणि हे तुम्हाला कधी परत वाचता येईल, अभ्यास करता येईल. ठीक आहे, मग तुम्ही त्याच्यामध्ये एक ऍडिशनल शीट डेव्हलप करायचं आणि त्या शीटला नाव द्यायचं कुठले ॲब्रेसिव्ह. आता सगळं मी तुम्हाला एक करून दाखवतो. समजा मी इथे एक शीट बनवली. पहिला जो आहे, पहिला सेक्टर
ॲब्रेजिव्स मी गो केलं की मला यातल्या सगळ्या कंपन्या दिसतात. तर BSEच्या आणि NSEच्या. ठीक आहे, BSEच्या या 3 कंपन्या आल्या माझ्यासमोर. मी ह्यांची यादी तयार करतो. इथून क्या कॉपी करूया आपण ॲब्रेजिव्सपासून. ठीक आहे, इथपर्यंत मी आता याच्यामध्ये इथे टाईप करतो. आल्या ॲब्रेजिव्समधल्या कुठल्या कंपन्या आल्या ह्या सगळ्या. मी इथं फक्त लिहून घेईल की ह्या सगळ्या BSEच्या कंपन्या आहेत. वरती BSE क्लिक केले म्हणून. ठीक आहे, हे कॉपी केल्यानंतर इथं वरती सेक्टरच्या शेजारी लिहायचं BSE. ठीक आहे, याच्याच बाजूला इथे कुठेतरी क्लिक करा आणि पुन्हा या स्क्रीनवरती या. NSE वरती जायचं. आता NSEच्या स्क्रीन दिसतील तुम्हाला. परत मी ॲब्रेजिव्स पासून सगळं क्लिक करतो. आता ह्या दोन्हीकडे सेम आल्या. परत Ctrl+C करतो, Ctrl+V. आता हे कुठल्या आल्या, सगळ्या ॲब्रेजिव्स आल्या. मी ॲब्रेजिव्स याच्यावरती क्लिक करतो, Ctrl+C करतो, शीटवरती जातो, शीटला इथं क्लिक करतो आणि रिनेम करतो. रिनेम केल्यानंतर मला इथे Ctrl+V. आता हे ॲब्रेजिव्सचं मी ऑलरेडी शीट तयार केलेलं आहे. ह्या तिन्ही कंपन्या NSE आणि BSE दोन्हीकडे लिस्टेड आहेत. आता मी अजून एक स्प्रेडशीट ॲड करतो, शीट 2. आणि मी आता पुन्हा मनी कंट्रोलवर जातो. ॲब्रेजिव्स नंतर दुसरा जो आहे एरोस्पेस डिफेन्स, ह्याच्यावर मी क्लिक करतो. आता इथे NSE ऑलरेडी क्लिक आहे. ठीक आहे, मी BSE वरती क्लिक करतो. मला BSEच्या सगळ्या एरोस्पेस अँड डिफेन्स मधल्या सगळ्या कंपन्या पाहायला मिळतील. मी इथून इथपर्यंत सिलेक्ट करा, Ctrl+C, Ctrl+V, एरोस्पेस डिफेन्स. ठीक आहे, Ctrl+C करतो, याला या शीटला नाम देतो, रिनेम करतो, Ctrl+V, एरोस्पेस डिफेन्स. ठीक आहे, आता ह्या कुठल्या कंपन्या आहेत, BSEच्या कंपन्या आहेत. ठीक आहे, मी आता परत इथे क्लिक करतो बाजूला पहिल्या कॉलमवरतीच, वर थोडंसं दूर. परत इथे येतो, या BSEच्या कंपन्या आहेत. आता NSE वरती क्लिक करतो, तर NSE लिस्टेड असलेल्या एरोस्पेस डिफेन्स मधल्या कंपन्या त्यातल्या एवढ्या आहेत. Ctrl+C करतो, Ctrl+V. सर्वच्या सर्व कंपन्या NSE नाहीत. तर ही कंपनी NSEला पण आहे आणि BSEला पण आहे, बरोबर आहे. मग आता आपण ह्याला काय करूया, NSEला आणि BSEला ज्या दोन्हीकडे लिस्टेड आहेत त्यांना मी इथे एक फिल कलर म्हणून करतो. दोन्हीकडे लिस्टेड आहेत म्हणून मी त्यांना येलो कलर देतो. ठीक आहे, यांना पण येलो कलर देऊन ठेवतो. माझ्या माहितीनुसार हे सगळ्यांनाच आपण येलो कलर द्यायला हरकत नाही. ठीक आहे, सगळ्यांनाच येलो कलर देऊन टाकूया. ठीक आहे, कारण ह्या सगळ्या दोन्हीकडे लिस्टेड आहेत. चेक करा तुम्ही. हां, ज्या दोन्हीकडे लिस्टेड आहेत त्यांनाच येलो कलर द्या. याशिवाय जर हिंदुस्तान एरोनॉटिक्स जर तुम्हाला अजून दुसऱ्या सेक्टरमध्ये पण पाहायला मिळाली कुठे इन फ्युचर, जर तुम्हाला समजा ही कंपनी दुसरीकडे पण पाहायला मिळाली, जर भारत इलेक्ट्रॉनिक्स ही तुम्हाला दुसऱ्या सेक्टरमध्ये पण पाहायला मिळाली, तर त्याच्या मार्केट कॅपवरती क्लिक करा आणि फक्त ओळख पटावी म्हणून त्याच्यावरती एक ब्ल्यू कलर देऊन ठेवा किंवा कुठला तरी असा थोडा फेंट ब्ल्यू कलर देऊन ठेवा, लाईट ब्ल्यू. ठीक आहे, मग तुम्हाला समजेल की भारत इलेक्ट्रॉनिक्स ही दुसऱ्या इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये सुद्धा आहे. लक्षात, दुसऱ्या सेक्टरमध्ये पण तीच कंपनी तुम्हाला पाहायला मिळाली तर. अदरवाईज जी NSE आणि BSEला दोन्हीकडे आहेत त्यांना काय करायचं आहे, येलो कलर देऊन ठेवायचा आहे. ठीक आहे, एवढंच काम करायचं आहे. एरोस्पेस डिफेन्स झालं, पुढचं सेक्टर घ्यायचं आहे ॲग्रिकल्चर. BSE वर जातो मी आधी पहिल्यांदा. ॲग्रिकल्चरमध्ये कंपन्यांना कॉपी करतो हा डेटा, आणखी एक नवीन शीट तयार करतो. इथे BSE टाकतो, ॲग्रिकल्चरवर क्लिक करतो, कॉपी करतो, शीटचं नाव रिनेम करतो, Ctrl+V. ओके, सोपं काम आहे. परत इकडे येतो. आता मला BSEचे सिलेक्ट केलेत, आता NSEचे सिलेक्ट करायचे. लेफ्ट साईडला BSE ठेवा, राईट साईडला NSE ठेवा, म्हणजे कसं होईल, स्टँडर्डायझेशन होईल. आता मी ॲग्रिकल्चरमधल्या इथल्या काही कंपन्या घेतो, Ctrl+C. लॅपटॉपवरती सोपं जाईल तुम्हाला करायला, मोबाईलवरनं थोडंसं किचकट वाटेल. इथे मी NSE टाकतो. इथे NSE लिहिलंय का, नाही लिहिलं, पण इकडे BSE लिहिले त्यामुळे कळेल तुम्हाला. NSE, इथे NSE. ठीक आहे, आता ह्या दोन्हीकडे लिस्टेड आहेत. एका ठिकाणी रंग दिला तरी चालेल तुम्हाला, पण तरी सुद्धा दोन्हीकडे दिला तरी चालेल. एवढं कंप्लीट करायचं आहे. आता ॲग्रिकल्चरमध्ये बघा, BSEला जवळजवळ किती कंपन्या आहेत, 13 कंपन्या आहेत. NSEला किती कंपन्या आहेत, 8 कंपन्या आहेत. बॉम्बे बर्मा इकडे पण आहे, इकडे पण आहे. तर चेक करा, ज्या इथं वेगळ्या सापडतील त्या सोडून बाकीच्यांना ज्या दोन्हीकडे दिसतील तुम्हाला तिथं येलो कलर देऊन टाका. आता हा इथे बॉम्बे सुपर म्हणून आहे, तो इथेच आहे, तो इथे नाही आहे बॉम्बे सुपर. ठीक आहे, पण बॉम्बे बर्मा आणि कावेरी सीड्स हे दोन्हीकडे आहेत. बघा तुम्ही, दोन्हीकडे आहेत. त्याला मी काय करतो, येलो कलर देऊन ठेवतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळेल की दोन्हीकडे लिस्टेड असलेल्या कंपन्या कोणत्या आहेत आणि दोन्हीकडे नसलेल्या कंपन्या कोणत्या आहेत. आता गुडरिक इथेच आहे, फक्त इथे नाही आहे.
NH बायोटेक दोन्हीकडे आहे, बायोग्रीन्स. मी याला इकडे रंग देऊन ठेवतो. ठीक आहे. बाकी ह्या 2 कंपन्या NSE ला आहेत तर इकडे नाही आहेत. पुढच्या ह्या 2 ज्या कंपन्या आहेत, ह्या 2 कंपन्या दोन्हीकडे आहेत. दिसतंय तुम्हाला? ह्या NSE आणि BSE दोन्हीकडे लिस्टेड आहेत. फक्त माहिती असं हे लिहून काढा असं बस. समजलं? ॲग्रिकल्चर. पुढची शीट तयार करायची आहे आणि पुढचं सुरू करायचं. किती वेळ लागला आपल्याला? आपण मला वाटतं 5-10 मिनिटं लागली एवढं करायला. जमेल का सगळ्यांना? आता तुम्ही म्हणाल हे का करायचं? सगळं ऑनलाईन मला दिसतंय, ऑनलाईन मिळतंय, मग मी हा उद्योग का करायचा? असा प्रश्न कुणाकुणाला पडला? काय गरज नाही, कशाला करायचं? वेळ वाया घालवायचा कशाला? कुणाला असं वाटतं की हा वेळ वाया जातोय आपला? एका अर्थानं बघितलं तर हा वेळ वाया जातोय, हे मी पण मान्य करतो. तरी सुद्धा आपण हे का करतो? याचा काय फायदा होईल? तुम्हाला काय वाटतं? ह्याचा काय फायदा होईल? ह्याचा काय फायदा होईल का? जे सेक्टर माहित नाहीये ते माहिती होतील, थोडंसं स्टडी होईल त्या सेक्टर बद्दल. किमान कंपन्या कोणकोणत्या ते तरी कळतील. बरोबर आहे? ओके. अजून काही कळेल? मनी कंट्रोलच्या चुका काय असतील तर त्या कळतील तुम्हाला. ओके नाही? अजून काही? आजकाल आहे ना, लोकांना सगळं शॉर्टकटमध्ये पाहिजे. हा सगळ्यांचा आत्ताचा सध्याची अपेक्षा आहे आणि नीड आहे असं वाटतं. आपण कितीही IT च्या दुनियेमध्ये जगत असलो, कितीही आपण आता AIच्या जनरेशनमध्ये आपण सामील झालो असलो, तरी सुद्धा आपल्याकडे कॅल्क्युलेटर्स असताना सुद्धा आपण शाळेमध्ये आजही मुलांना गुणाकार, भागाकार, अधिक, वजाबाकी हे शिकवतो. बेरीज वजाबाकी शिकवतो की नाही? का शिकवतो? डायरेक्ट कॅल्क्युलेटर शिकवता येईल की नाही त्यांना? तरी सुद्धा आपण ह्या गोष्टी का करतो ना? जे मुलांना आपण बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकवतो, तसंच हे आहे. जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हालाही गती मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला अभ्यास करायची किंवा रिसर्च करायची, अनालिसिस करायची, डेटा कलेक्ट करण्याची, डेटा सॉर्ट करण्याची, डेटा अनालिसिस करण्याची सवय लागली पाहिजे. आणि या सवयीचा प्रोग्राम म्हणून आत्ता अगदी बेसिक मी तुम्हाला टास्क देतोय. पुढचे टास्क आणखी अवघड होत जातील आणि ॲडव्हान्स असतील. जर तुम्हाला एक्सपर्ट ट्रेडर बनायचं असेल आणि चांगले प्रॉफिट कमवायचे असतील तर तुम्हाला डेटा कलेक्ट करण्याची सवय लागली पाहिजे आणि आवड निर्माण झाली पाहिजे. फार इंटरेस्टिंग काम आहे. तुम्ही जर व्यवस्थित मन लावून केलं तर तुम्हाला यात खूप गोष्टी समजतील. अरे ॲग्रिकल्चरमध्ये एवढ्या कंपन्या आहेत, एअरलाईन्समध्ये एवढ्या कंपन्या आहेत. नुसतं कॉपी पेस्ट करू नका, ते वाचा सुद्धा. ते कोणकोणत्या कंपन्यात हे वाचा, नजरे घालून घाला. ठीक आहे. नंतर आपण त्या कंपनीचं स्पेसिफिक असं स्क्रीनरवरती जाऊन किंवा मनी कंट्रोलवरतीच क्लिक करून तुम्हाला त्याची ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. आता बॉम्बे बर्माची इन्फॉर्मेशन तुम्हाला मनी कंट्रोलवर पण मिळेल, याच्यावर पण मिळेल. पण ह्याच्यावरती जी मिळणारी इन्फॉर्मेशन आहे, बॉम्बे बर्मा बघा कोणती कंपनी आहे, काय बनवते, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं पाहायला मिळते. रीड मोर केलं की अजून इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. 1863 ही कंपनी तयार झालेली आहे. BBTCL वाडिया ग्रुपची कंपनी आहे. टी, कॉफी अँड अदर प्लांटेशन प्रोडक्ट्समध्ये ती कंपनी आहे. बिस्किट्स, हे प्रोडक्ट्स, ऑटो इलेक्ट्रिक्स अँड व्हाईट गुड्स, वेटिंग प्रोडक्ट्स, हॉर्टिकल्चर, हेल्थकेअर प्रोडक्ट्स, डेंटल, ऑर्थोपेडिक अँड ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट्स, असे बरेच प्रोडक्ट्स आहेत. हे ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट्स म्हणजे काय हे तुम्ही ह्याच्यावर कॉपी केलं आणि गुगलवरती सर्च केलं की नक्की काय प्रोडक्ट आहे तुम्हाला लगेच समजेल. ठीक आहे. मिनी ऑइनमेंट्स बनवतात. ऑइनमेंट्स डोळ्यामधले जे ऑइनमेंट्स असतात ना, ड्रॉप्सच्या स्वरूपामधले. ठीक आहे. ऑप्थॅल्मिक ना, ऑप्थॅल्मिक म्हणजे ऑप्टिकल असं समजलं का? म्हणजे काय काय प्रोडक्ट बनवतात सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचायला मिळते. आणि एखाद्या शब्दाजवळ आढळलं तर आपण त्याचं मिनिंग शोधू शकतो. समजलं? या इन्फॉर्मेशनचा उपयोग इतका चांगला होतो तुम्हाला. मी तुम्हाला पुढे एखादं एक्झाम्पल देऊन सांगेल. खूप छान याचा उपयोग होतो. माझे काही स्टुडंट्स आहेत याच फक्त इन्फॉर्मेशनचा अभ्यास करतात. त्यांच्याकडे एवढी डेटा बँक आहे की त्यांना कंपनीचं नाव घेतलं की त्यांना कळतं की ही कंपनी कुठे प्रोडक्शन करते, कुठल्या देशामध्ये एक्सपोर्ट करते, त्यांचा किती मार्केट शेअर आहे, काय नाही. म्हणजे काय होतं, ह्याचा उपयोग कुठं फायदा होतो लक्षात घ्या. जर इकॉनॉमीमध्ये एखादी न्यूज आली ना तर त्या न्यूजचा रिलिव्हंट फायदा कुणाला होणार आहे, कुठल्या कंपनीला होईल ना, त्याचा लगेच त्यांना अंदाज येतो आणि लगेच त्या कंपनीचे ते शेअर्स चेक करतात आणि त्याचे फंडामेंटल आणि टेक्निकल चेक करून ट्रेड करतात. त्यामुळे त्यांना मार्केटमधलं टायमिंग साधता येतं. त्यासाठी काय पाहिजे? इन्फॉर्मेशन पाहिजे. बरोबर आहे. आणि ही सवय तुम्हाला लागावी म्हणून हा सगळा उपद्व्याप आहे. जमेल सगळ्यांना? तर हा डेटा गोळा करणं फार आवश्यक आहे. आता इथं ऑलरेडी इंटरनेटवरती आहे मान्य, पण एक्सेल मधलं काम आणि आपल्या वहीमधलं काम हे खूप महत्वाचं असतं. सगळा डेटा ऑनलाईन आहे, तो ऑनलाईन तसाच कायमस्वरूपी राहणार आहे. जे तुमच्या वहीमध्ये असेल, जे तुमच्या एक्सेलमध्ये असेल, ते जे तुम्ही तयार केले ते तुम्हाला मिळणार आहे. पण आता सर्वांनी काम केल्यामुळे होणार असं की आपल्याला 200 कंपन्यांचा एका सिंगल शीटमध्ये किंवा एका एक्सेल बुकमध्ये तुम्हाला सगळा डेटा पाहायला मिळणार आहे. तर हे तुम्ही तयार करा. ठीक आहे. आणि हे तुमच्या खूप फायद्याचं ठरेल.
आता सेक्टर अनालिसिसचा फायदा काय होतो, सेक्टर अनालिसिस नक्की कशा प्रकारे करायला लागतो, ह्याची चर्चा आपण पुढच्या लेक्चरला करूया. मी तुम्हाला फक्त हायलाईट सांगतो की सेक्टर अनालिसिस काय इम्पॉर्टंट आहे. पुढच्या आपल्या टेक्निकल अनालिसिसला जेवढं आपण इम्पॉर्टन्स देणार आहोत ना, तेवढंच इम्पॉर्टन्स आपण या अनालिसिसला देणार आहोत. फंडामेंटल अनालिसिसचा एक हा पार्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सेक्टर वाईज किंवा इंडस्ट्री वाईज अनालिसिस करावा लागतो. सेक्टरचं अनालिसिस करणं फार आवश्यक आहे. कुठल्याही सेक्टरचं इकॉनॉमीमध्ये काही ना काहीतरी स्थान असतं. म्हणजे आपल्या देशाच्या इकॉनॉमीचे जर आपण एक मोठं चाक तयार केलं तर त्या चाकामध्ये प्रत्येक सेक्टर हा छोटा मोठा गेअर आहे आणि हे सगळ्यांनी मिळून अख्खी इकॉनॉमी पुढे जात असते. प्रत्येक सेक्टरचं काही ना काहीतरी इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं, कमी जास्त, आणि त्याच्यातून आपली इकॉनॉमी तयार होते. आणि सगळे सेक्टर्स, सर्व सेक्टर्स एकमेकांशी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली रिलेटेड असतात, कनेक्टेड असतात. म्हणजे ऑटो सेक्टरशी रिलेटेड मेटल सेक्टर आहे. म्हणजे ऑटो सेक्टरमध्ये जर मंदी असेल तर मेटल सेक्टरमध्ये सुद्धा थोडीशी मंदी तुम्हाला पाहायला मिळेल, कमी सेल पाहायला मिळेल. ऑटो एल्सनरीजमध्ये सुद्धा तुम्हाला कमी सेल पाहायला मिळेल, हो की नाही. त्याचप्रमाणे रिअल इस्टेटमध्ये जर तुम्हाला थोडीशी मंदी पाहायला मिळत असेल तर सिमेंट सेक्टरमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा परिणाम पाहायला मिळेल. प्रत्येक सेक्टर डायरेक्टली इनडायरेक्टली प्रत्येक कंपनी एकमेकांशी जोडली गेलेली असते. त्यामुळे हा सगळा अभ्यास कलेक्टिव्हली आपल्याला करावा लागतो. त्यातून तुम्हाला खूप काही इनपुट्स मिळतात. तर सेक्टरचा अभ्यास कसा करायचा, कोणकोणते फॅक्टर्स असतात सेक्टरचा अभ्यास करण्यासाठी, आपण काही सेक्टरचा अभ्यास करून बघूया. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा. तुम्ही शेअर केल्यानंतर आणखी असे चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक करत राहा. धन्यवाद.